आज आपण मशरूम मसाला बनवणार आहोत। आपण त्यासाठी की नाही 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। ते आपण आता स्वच्छ पाण्याने 2-4 वेळा धुवून घ्यायचे। त्यामुळे त्यातील सर्व घाण माती वगैरे काय असेल तर ती सर्व अशी निघून जाते आणि छान स्वच्छ होतात। मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तसेच प्रथिने खनिजे हे असतात। आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम्स आहेत ते आपण आता बारीक साईजमध्ये कट करून घेणार आहोत। मशरूममध्ये ब व क जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात। आपण आता त्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो पण आपण बारीक कट करून घ्यायचा। आता आपण टोमॅटोही एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे, तो पण आपण आता कट करून घेतो। तेही मी बारीक बारीक पीसेस हे केलेले आहेत, त्यामुळे तेलामध्ये टाकला की त्याची छानपैकी ग्रेव्ही तयार होते आणि चवीला मसाला छान लागतो। तसेच आपण 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपण ह्या कट करून घेतल्या आहेत। त्या बारीक बारीक मी हा कट केलेले आहेत। तसेच 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तोही मी बारीक कट करून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण मी कट करून बारीक घेतलेली आहे। आता मी पॅन एक गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा बटर घातलेला आहे व थोडं तेल घातले आणि ते तेल तापल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये आपण लसूण आणि आलं आपण बारीक कट केलेलं आहे, तेही आपण त्यामध्ये घालून आता चांगलं मिक्स करून भाजून घेणार आहोत। ते जरा गोल्डन कलरचं झालं की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून तोही छान परतून घ्यायचा आहे। आता मी 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून आपण छानपैकी ते परतून घेतलेलं आहे। ते छान परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कट केलेले मशरूम घालून तेही पुन्हा आपण छानपैकी परतून घेणार आहोत व चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून तेही पुन्हा मिक्स करून छान घ्यायचे। आता हे मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी घालून घेणार आहोत व नंतर आपण त्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहोत। ही आपली आता भाजी शिजलेली आहे। आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायची। ही आपली आता भाजी तयार झालेली आहे।